नाही करत आहेत. मागे सुद्धा तिने श्रीरामांचा फोटो ज्याप्रमाणे आता राणी जवळकर म्हणाल्या की तिने जाळला, मग त्यावेळेला तिच्यावर कारवाई का नाही झाली? त्यावेळेला तिच्या मागे असा कोण व्यक्ती होता की ज्याने ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला किंवा एफआयआर होऊ नये म्हणून प्रयत्न केला? मग हे जेव्हा वातावरण शांत करायचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला ह्या लोकांची मुजोरी वाढते आणि ती वाढली. आणि ती ज्या पद्धतीने ज्या टोन मध्ये बोलली, तुम्हाला माहिती असेल सोशल मीडियावरती ज्या लोकांच्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स त्या व्हिडिओ खालच्या वाचा तुम्ही, किती भयानक लोक बोलली आहेत. तिचा बोलण्याचा जो टोन आहे, हा तू बोलली असती बाबा माझा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ डिलीट मार, प्रेमाने बोलली असती तर झालं असतं. पण तिचा बोलण्याचा जो टोन होता तो हळूहळू बोलत 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 ती छत्रपतींवरती आली. ज्यावेळेला ती छत्रपतींवरती आली, आमच्यासारखी माणसं गप्प बसणारच नाहीत. आम्ही जेव्हा तिथे तिच्या घरी जेव्हा गेलो त्यावेळेला कुठलाही राजकीय पक्ष म्हणून गेलो नाही. एक बदलापूर शहरातले आम्ही शिवप्रेमी म्हणून आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर जे काही झालं म्हणजे त्या आतमध्ये जे काही घरात बसून सांगितलं गेलं, असं बोललं गेलं, तसं बोललं गेलं, संविधान हे ते संविधान आम्हालाही माहितीये, कायदे आम्हालाही माहितीये. आम्ही घरात गेलो का तिथले लोकच तुम्हाला सांगतील, तिथल्या महिला सांगतील आम्ही कुठे बसलो होतो. ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत. मग काहीतरी कारण वातावरण तापवायचं आणि उगाच काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मीच बदलापूर शहरामधला खूप मोठा नेता, मी तर म्हणेन जी व्यक्ती बदलापूर मधल्या भाजप पक्षाची पदाधिकारी आहे, तर भाजपचे पदाधिकारी आज गप्प काय आहेत? बोलायला पाहिजे ना, त्यांनी सांगायला पाहिजे ना. ज्या प्रभागामध्ये तो आलाय त्या प्रभागामध्ये तो बसून व्हिडिओ करतोय त्या प्रभागाचा नगरसेवक सुद्धा बीजेपीचाच आहे. मग त्यांनी त्याला सांभाळलं पाहिजे ना, त्याला सांगायला पाहिजे बाबा तू हे काय करतोय, आम्ही काही चुकीचं केलंय. बरं, आम्ही 2-3 तास आधी पत्र दिल्यानंतर जर पोलीस प्रशासन इथे येत नसेल आणि जर आम्ही तिथे तिला इथेच याच ठिकाणी आम्ही तिला नाक घासायला लावलंय, अरे नाक घासायला लावलं म्हणजे काय तिने माफी मागितली? तिच्या वडिलांनी सुद्धा स्वप्नालीची माफी मागितली होती की नाही ताई माझं चुकलंय. बरं, ते काय म्हणतायत की तुम्ही त्यांना जबरदस्ती केली की तुम्ही दारू पियालात म्हणून बोला. अरे ती व्यक्ती स्वतःच सांगते हसत हसत. तिच्या वडिलांचा व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तिने त्यांनी स्वतः सांगितलेलं की नाही माझी चूक झाली, मी इथं दारू पित होतो. मग जर तिच्या वडिलांनी माफी मागितली, जर तिच्या वडिलांनी स्वतःच कबूल केलंय की मी इथं दारू पित होतो, तर मग हे सगळं करायची गरज काय? आणि तिची माफी तिने मागितली. इथे तिने माफी मागितल्यानंतर तिला उचकवलं गेलं. तिला कोणाकोणाचे फोन आले, मी तर पोलीस प्रशासनाला सांगणार की तिचा मोबाईल चेक करा. तिला ते आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त ज्यांनी केलंय, ज्यांनी तिला घाबरवलं की तुला आता पोलीस तुझ्या घरात येणार आहे, तुझ्यावर गुन्हा दाखल होणार आहे, मग तू आता असं कर, तू तसं कर. पोलिसांनी तिचा मोबाईल चेक करावेत. तिला कोणाकोणाचे फोन आले, तिने हे का केलं? आणि हे केल्यानंतर बराच वेळ उलटून गेल्यानंतर मग तिथे जाऊन बसायचं आणि तिथे जाऊन लाईव्ह करायचा. माझी बहीण, त्याही माझ्या बहिणी आहेत, मग त्या महिला आहेत. मग हे सगळं नाटक का? बदलापूर शहरातल्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. ती जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने काल त्यांच्या घरामध्ये बसून व्हिडिओ केला, ती व्यक्ती वारंवार बदलापूर शहरामधलं वातावरण खराब करते. प्रत्येक वेळेला 2 समाजांमध्ये तेढ करायचं काम ती करते. मागे सुद्धा आपल्याच एका महिला पत्रकाराच्या गाडीची तोडफोड झाली, त्यावेळेला बदलापूर शहराचं वातावरण कोणी तापवलं? याचा विचार सुद्धा आता पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला कायदा आम्ही हातात घेतो म्हणून आमच्यावरच बडगा उगारणार असाल तर त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई होणं तेवढीच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जी मुलगी आहे, ज्या मुलीने माफी मागितली, नाक घासून माफी मागितली आपण म्हणतो ना, मग त्या मुलीचे जे काही प्रताप आहे, तिचा मागचा जो काही इतिहास आहे तो सुद्धा तुम्ही काढा. जर तिला ह्या गांधीनगर मधलं सगळंच माहिती आहे, गांधीनगरमध्ये चर्च बांधलं जाते, आपल्याला माहिती आहे का? आम्ही कुठल्याही धार्मिक विषय आम्हाला हातात घ्यायचे नाही किंवा आम्हाला धार्मिक विषयावर भाष्य करायचं नाहीये, परंतु जर हे सगळं अनधिकृत बांधकामं जर बदलापूर शहरात अशा प्रकारे होत असतील तर मग ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? आणि मग हे जर सर्व होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आहोत. त्या मुलीवर सुद्धा तेवढाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सर्व गोष्टीला कारणीभूत जे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तिला जे काही ज्यांनी प्रवृत्त केलं आत्महत्या करण्यासाठी त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अरे हे सगळं वातावरण जे आहे बदलापूर शहरातलं ढवळून काढायचं. आताच बदलापूर शहरातलं टेम्परेचर 45 आहे, मग ते 50-60च्या घरात कसं जाईल? हे घरामध्ये एसी मध्ये बसून जे कट कारस्थाना करतात ना, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. एवढीच आमची विनंती आहे. आणि मी तर म्हणेन बदलापूरकरांनी डोळे उघडून बघायला पाहिजे की ह्या सर्व घटनांवरती घटनेचा क्रम जो आहे तो लक्षात घ्या, कुठून सुरुवात झाली आणि ते वातावरण किंवा त्याचं राजकारण कसं करत गेलेत, ह्या सुद्धा गोष्टीचा बदलापूरकरांनी विचार करणं आता गरजेचं आहे. काही उल्हासनदी लगत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ देखील सरसपणे बारची एक सुरुवात आहे, मात्र शिवप्रेमींचा तिथे कुठे काळ आपला पाहायला मिळतोय. आम्ही सांगितलेलं आहे की बदलापूर शहरातले जेवढे म्हणजे माझं तर स्वतःच तुम्हाला तुम्हीच पत्रकारांनी माझी बातमी लावलेली आहे की बदलापूर शहरात वाईन शॉपच्या बाहेर सर्रास दारू विक्री होते, तिथे आम्ही गेलेलो आहोत. त्यामुळे आता बदलापूर शहरात जिथे जिथे कुठे असे प्रकार घडत असतील आम्ही ती मोहीम हातात घेतलेली आहे. मी एकटीच नाहीये, तर बदलापूर शहरातले सर्व राजकीय संघटना ज्या आहेत, आपल्या संस्था ज्या आहेत, त्यांचे सुद्धा पदाधिकारी उतरणार आहेत आणि बदलापूर शहरात चरस, गांजा विक्री, त्याच्यानंतर मद्यपान हे जे काही सगळं चालू आहे ना, हे आता थांबवायचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे आणि ते आम्ही करणार आहोत.
या मुलीचं वय अंदाजे 20 वर्ष आहे आणि 18 जे काय असेल ते छत्रपतींबद्दल तिने जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं हे एकमेवच कारण होतं आमचं की आम्ही इथं आलो. ज्यावेळेला आम्ही तिला माफी मागायला लावली, आम्ही तिला मारलं किंवा मारझोड केली असे आरोप आमच्यावर केले. ज्यावेळेला आम्ही माफी मागायला लावली तिने माफी मागितली, पण ती उठून ज्यावेळेला पलीकडे जायला लागली त्यावेळेला ती म्हणाली आता तुम्ही माझ्या वडिलांची माफी मागा. हिच्या वडिलांची आणि छत्रपतींची ती तुलना करते का? आणि हिला हिच्या वडिलांच्या मान सन्मानाची जर एवढी चाड होती तर या मुलीने आपल्या वडिलांना घरातून बाहेर दारू पिण्यासाठी का पाठवलं? मित्रमैत्रिणींना तिचे वडील जसे आहेत तसे ऍक्सेप्ट करून तिच्याशी मैत्री हवी असेल तर त्यांनी करायला पाहिजे होती. मग ज्या वेळेला आपली मुलगी घराबाहेर एखाद्या वडिलांना आपल्या हाकलते त्या मुलीच्या मनात आपल्या वडिलांबद्दल किती आदर आहे हे या तिच्या कृत्यावरून दिसून येतं. आणि इथंच काय बदलापूरमध्ये कुठेही छत्रपतींचा अनादर होईल त्यावेळेला आमची भूमिका ही एक हिंदुत्ववादी आणि शिवभक्त म्हणून इतकीच आक्रमक असेल. कुठेतरी या सगळ्या थांबलं पाहिजे. आपल्या शहराचं नाव कुठेतरी वारंवार खराब होते. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. जनभावना आहेत. ही गोष्ट खरी आहे. बदलापूर शहराचं नाव मी तर म्हणेन, कारण त्या मुलींच्या प्रकरणात सुद्धा आम्ही लोक होतो. बदलापूर शहराचं नाव बदनाम होतं असं ज्यावेळेला आपण बोलतो, पण मी तर उलट म्हणेन की बदलापूर शहरातली लोक एवढी जागृत आहेत की त्यांच्या ह्या बारीक बारीक सरीक गोष्टींवरती लक्ष आहे. जर स्वप्नाली सारखी पत्रकार त्या रात्रीच्या काळोखामध्ये बस डेपोमध्ये जाऊन ती बातमी कव्हर करू शकते, तर बदलापूर शहरामध्ये पत्रकारच नाही तर सर्वसामान्य लोक सुद्धा जागृत आहेत. त्यांना कळतायत की घटना काय घडतात आणि हे चुकीचं आहे. चुकीला चूक बोलायची हिंमत जी आहे ना ती बदलापूर मधली लोक ठेवतात. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की बदलापूर शहराचं नाव बदनाम नाही तर बदलापूर शहर इतिहास घडवते. बदलापूर शहरातल्या मुलींच्या प्रकरणामध्ये शिक्षण विभागाला नियमावली लागली. आरोग्य विभागावर मी आता काम करते, त्या हॉस्पिटल बदलापूर शहरातले लवकरच बंद होणार आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला सुद्धा नियमावली बदलापूर शहरामध्येच लागणार आहे. त्यामुळे बदलापूर शहराचं नाव बदनाम झालं असं जी लोक काही बोलत असतील ना तर त्यांना मी स्वतः सांगेन की बदलापूर शहरातली लोक जी आहेत ती जागृत आहेत. त्याच्यामुळे हे बारीक बारीक गोष्टी ज्या आपल्याला वाटतात ज्या कालांतराने भयानक अवतार धारण करतात त्या बारीक बारीक गोष्टींमुळे बदलापूर शहराचं नाव एक चांगलं जातंय. मुलं सुरक्षित झाली बदलापूर शहरातली. बदलापूर शहरात शिक्षण विभागाला नियमावली लागल्यानंतर बसमध्ये महिला केअरटेकर आल्या किंवा बस चालकांची जे आहे आरटीओने हे सुरुवात केली, कारवाई चालू केली. अशा ज्या घटना आहेत ज्यावेळेला घडतात त्यावेळेला पोलीस प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल हे पूर्ण कामाला लागतं. हे केवळ बदलापूर शहरामुळे. त्यामुळे बदलापूर शहराचं नाव बदनाम होत आहे असं जर कोण म्हणत असेल तर हे साफ चुकीचं आहे. बदलापूरकर जागृत आहेत आणि वेळोवेळी या बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवायचं. सगळ्यात पहिली गोष्ट की ही घटना घडल्यानंतर आज बदलापूरचे एक वैज्ञानिक समाजसेवक जे खूप स्वतःला प्रसिद्ध समाजसेवक म्हणून सांगतात आणि सोशल मीडियावरती वारंवार मला कसं यायला भेटेल आणि मला कसं बोलायला भेटेल अशी त्यांची दिशा असते. त्यांना हात जोडून सांगतो, दादांनो दंगली घडवू नका. तुम्ही टार्गेट पॉईंट टू पॉईंट बोलतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जो विषय वाढला होता एका सोशल मीडियावरती एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून आला होता आणि आम्हाला असं वाटतं की सर्व मीडिया सोशल मीडिया एकजूट आहेत. कदाचित त्या ताईसोबत असतील मीडियाच्या सोबत. आणि आम्ही जे इथं पाऊल टाकलं ते हिंदुत्व म्हणून टाकलं, शिवरायांचं भक्त म्हणून टाकलेलं. कारण की ते शब्द जे होते ना रेकॉर्डिंग मध्ये, आताही सांगतोय की ती रेकॉर्डिंग पहिला ऐका. अजून हा त्याने मुद्दा समोर ठेवलेलाच नाहीये. हा जो समाजसेवक आहे ना, हा समाजसेवकाने काय केलं, फक्त पीडित महिलांचं दाखवलं. अरे पण पीडित कोण आहे, ज्यांच्यामुळे हा विषय घडला. दुसरी गोष्ट आजही सांगतोय, जाहीरपणे सांगतोय की अर्चनाताई असतील किंवा संगीताताई असतील, राजकारण बाजूला ठेवा, पण एक शिवभक्त म्हणून आणि हिंदू समाज म्हणून संपूर्ण बदलापूर आणि ठाणे जिल्हा त्यांच्यासोबत असेल. कारण की त्या व्यक्तीच्या व्हिडिओमधून वारंवार ह्या दोन महिलांना टार्गेट करताना दिसतंय. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तो काय सांगतोय की यांच्यावरती गुन्हा दाखल करा, यांच्यावरती असं करा. का तू आहे कोण, तुला सत्य परिस्थिती माहिती का? दुसरी गोष्ट, एक गोष्ट इथून वारंवार कळत आली की त्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. पोलीस प्रशासनाने याची चौकशी केली पाहिजे. कारण की कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. बदलापूरमध्ये आपण सर्वजण एकजुटीने राहतोय. आज आम्ही शिवजयंती असो किंवा भीमजयंती असो आम्ही एकजुटीने करतो. बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आमच्या हृदयात आहेत. आणि जर या धर्मामध्ये कोणी संविधानाचा आदर आणि प्रेम करत असेल तर हिंदू समाज वारंवार प्रेमाने संविधानाच्या नियमाचं पालन करतो. हा व्यक्ती सांगतोय, ह्याला काहीच माहिती नसताना सांगतोय आम्ही त्यांच्या घरात गेलो. हा व्यक्ती सांगतोय की एका व्यक्तीने ओढणी खेचली. ऑन लाईव्ह व्हिडिओ असताना त्या व्हिडिओमध्ये दाखवा की कोणता युवक, कोणता व्यक्ती त्याच्यामध्ये दिसतो. या 3-4 महिला होत्या ज्या त्या माता बहिणीशी अतिशय प्रेमाने बोलत होते. त्यांची मुलगी कुठेतरी कामाला गेलेली, ते सांगतात ना आता येईल आता येईल आता येईल. हा विषय वाढत गेला. त्याच्यानंतर ती आल्यानंतर तिची आरेरावी मोठ्या प्रमाणात होती. हे का नाही सांगत तो व्हिडिओमधून. तो व्हिडिओमधून एका वर्गाला कमी लेखतोय, त्यांना चुका काढतोय, त्यांना बदनाम करतोय. अक्षरशः आज या महिलांची तो बदनामी करतोय. भविष्यात यांचं तो तोंड लाभवण्याचं काम करतो यांचं. आणि त्या ज्यांनी हे कृत्य केलंय, छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे दैवत, त्यांची बदनामी झाली. त्यांच्याबद्दल तो काय नाही,
नाही झाली ना बदनामी होऊन दे, काय नाही ते काय ते साईडला ठेवा. अरे ती रेकॉर्डिंगच पुढे ना, ती रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली कोणी? ती रेकॉर्डिंग मूळ भाग आहे, ती काय लपवली जाते? दुसरी गोष्ट, त्यांच्या घरात कोणी गेलं नाही. आता तुम्हाला मेन गोष्ट सांगतो, सगळ्यांनी ऐका. ही घटना घडली 22 तारखेला. 22 तारखेला नंतर तो व्हिडिओ आपण बघणार संध्याकाळपर्यंत. तो पोस्ट मी माझ्या पण व्हिडिओमधून केला, अनेक सोशल मीडियामधून आला. माझ्या पोस्टमध्ये एक अतिशहाणा मला लिहितोय की भाऊ आहे ना वेळ तुमच्याकडे, तो सांगतोय की बाबा तू कशाला त्या कुटुंबाला, त्या ख्रिश्चन धर्माला टार्गेट करतोय. अरे वेडा, ख्रिश्चन धर्माला टार्गेट करत नाही. पहिली गोष्ट, 18 पकड जाती, 12 बलुतेदारमध्ये कुठेही ख्रिश्चन हा मावळा नव्हता त्यावेळेस ब्रिटिश हा नव्हता. हे तुझ्या माझ्यासाठी तू सारखा 18 पकड जाती, 12 बलुतेदार शब्दांचा वापर करून या 2 महिलांना टार्गेट करतो ना, तर आता जाहीर होती यांच्यासोबत सगळेजण आहेत. कारण की 22 तारखेला तो व्यक्ती सांगतोय की असं का करतोय, आणि 23 तारखेला सकाळी सांगतोय तुम्हाला 8 वाजता त्याचा मेसेज त्यांनी डिलीट केले सगळे, की त्या मुलीने विष पिलं तर, आणि 11:30 वाजता ती मुलगी विष पिते. ह्याची चौकशी झाली पाहिजे. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पण आहे, तेच पिनेल. म्हणजे किती मोठं हे दिसतं तुम्हाला षडयंत्र. तर त्या मोबाईल नंबरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे पोलीस प्रशासनाला. आणि हा जो सायंटिस्ट समाजसेवक आहे ना, तुम्हाला त्यांनी मेसेज केला का? कॉल केला त्याने मला सकाळी 8:45-9च्या दरम्यान, की बाबा त्या मुलीने जर का काही विष वगैरे धारण केलं तर, पिली तर, तिने उद्या आत्महत्या केलं तर तुम्ही तसं करताय. मी बोललो बाबा तू कॉल कशाला केलास मला? मग जे विचार करा, त्या नंबरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की तुला कसं कळलं. कारण की तिने 12:30-11 वाजता हे तिने पिनेल हे मी तुम्हाला सांगणार नव्हतो, पण आज सांगतो. त्या नंबरची मी नंबर पण जाहीर करतो थोड्या वेळामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सायंटिस्ट जो समाजसेवक आहे ना, त्याला सांगा बाळा तू खूप अजून जे हिरो बनतो, पंतप्रधान बनायला बघतोयस ना, खूप लांब आहे अजून. तू परिसरात चांगले कामं कर, लोक तुला प्रशंसा करतील, टाळ्या वाजतील, आणि आम्ही तुला समर्थन करू. पण तू जाती ते निर्माण करतो, दंगल निर्माण करतो, ते पण कोणाच्या नावाने? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. ह्या 2 माता बहिणीला टार्गेट करतो तू. अरे विषय का पत्रकारांचा होता, ते पत्रकार सगळे बघून घेतील, पण त्या पत्रकाराच्या रेकॉर्डमध्ये कॉल रेकॉर्ड आला, तो रेकॉर्ड एकदम भयंकर होता. त्याच्यामध्ये तो शब्द वापरला होता जे तुम्ही स्थानिकात कोण ऐकणार. काय बोललेला तो शब्द? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना दारू पाजली का? महाराजांच्या पुतळ्या शेजारी माझे वडील बसले होते का पुतळ्याला दारू पाजत होते? आणि हाच प्रकार अनुचित घडू नये. स्थानक जे आहे हे पुतळ्या स्मारकालगत आहे, आणि ही गोष्ट भविष्यात घडू नये. आज हे बोललं, पण उद्या प्रत्यक्षात एखाद्या माणसाने जर नशेमध्ये ही गोष्ट केली तर, आणि हीच गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला, पण त्याच्यामध्ये आम्हाला असं दाखवलं गेलं की हे पत्रकाराला प्रोटेक्ट करायला आले. पत्रकाराला प्रोटेक्ट करणं आमचा उद्देश नव्हता. आमचा उद्देश छत्रपतींचा अवमान जो आहे त्याच्या विरुद्ध शिवभक्त म्हणून आवाज उठवणे होता. आणि ही भूमिका आमची बदलापूरमध्ये जिथं जिथं कुठं असं होईल तिथं राहणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज ही जे गांधीनगर आहे किंवा गांधी टेकडी म्हणून याला म्हणलं जातं, इथं फक्त एकविरा आईचा नामघोष होतो. आणि आज त्याच पवित्र ठिकाणी एक चर्च बांधलं जातं, आणि त्या चर्च बांधण्यामध्ये या मुलीचा देखील सहभाग आहे असं सांगितलं जातं. तर मग हिच्या मागचा बोलवता धनी कोण आहे? हे चर्च बांधायला निधी कोणी दिला? या गोष्टीची सुद्धा पाळामुळापासून चौकशी होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आता एक व्हिडिओ हा दाखवतो, रेकॉर्ड बघा. 2 मिनिटं. हा रेकॉर्डिंग सगळ्यांनी बघा, आणि बदलापूरकरांनी पण हा बघावा. त्याच्यामध्ये ती काय म्हणते ते नक्की आहे. महाराजांच्या पुतळ्याला पाजत होते, तर महाराजांच्या पुतळ्याच्या समोर फिरत होते. मी पप्पाच्या स्वतःला मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असते. महाराजांचा पुतळा कुठं? ते महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला फिरत होते का महाराजांच्या पुतळ्याला पाजत होते? तर महाराजांच्या पुतळ्याच्या समोर फिरत होते. मी पप्पाच्या स्वतःला मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असते. महाराजांचा पुतळा कुठं आणि ते तुम्ही सांगा. पण मी काय बोलते, आणि ते तुम्ही सांगा कुठं आहे. तिकडे राज्य विकतात, त्यांना राज्य विकताना ते तुम्ही व्हिडिओ काढून आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे होते बघा, आणि त्यांनी सांगितलंय की ह्या महिला घरात गेलेला. आता हे कुठे बसल्या आहेत, अर्चना मॅडम कुठे बसल्या आहेत, किंवा मी कुठे उभी आहे, हे बघा. आम्ही त्यांच्या, म्हणजे हे पप्पू दादा पण घरात नाही गेले. हे बघा, हे काय, ही जी अपंग महिला आहे, ही महिला तिथे आम्हाला कुठे दिसलीच नाही. आणि आम्ही एवढे माणुसकीला काळीमा फासणार, अरे रस्त्यावरून जाणारा माणूस जर पडला तरी आम्ही त्याला उचलून पाणी पाजणारी माणसं आहोत. आम्ही या महिलेला का मारू, किंवा तिला तिच्या घरामध्ये जाऊन का दमदाटी करू? कायदे आम्हालाही माहिती आहेत. एकदम इमोशनली अटॅचमेंट केली जाते. आणि लक्षात ठेवा, अजूनही सांगतोय की हा विषय जर तुम्हाला वाढवायचा आहे, जातीय तेढ दंगल निर्माण होऊ नये, सगळे शांतीने आपला नोकरी धंद्याचा व्यवसाय करतायत. जर का अर्चनाताई, संगीताताईला जर का टार्गेट करत असाल, आणि जर का जाणीवपूर्वक दंगल करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ह्या व्यक्तीला विनंती आहे की हा व्यक्ती विचार करा की पूर्ण गेम प्लॅन करतोय. एका कुटुंबाला पीडित दाखवतो, आणि ह्यांना तुम्ही दहशतवाद बनवताय का?
लक्षात ठेवा, बदलापूर आणि महाराष्ट्रातल्या ठाण्यातली सगळी जनता त्यांच्या सोबत राहणार. पण तुम्ही जर का व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला कळतं की सत्य परिस्थिती काय. आणि त्या परिवाराला सुद्धा सांगतोय की तुम्ही जे घरामध्ये त्यांच्या व्हिडिओ समोर एकदम इमोशनली अटॅचमेंट दाखवली, हीच अटॅचमेंट तुमच्या सगळ्या रेकॉर्ड निघाल्या. तुम्ही इथं धर्मांतरण करतात, अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. ह्या गोष्टीसाठी अजून तुम्ही विषय समोर आणू नका. ह्याच व्यक्तीने, जी व्यक्ती आता फिनेल पिते ना, त्याच व्यक्तीने प्रभू श्री रामांचा फोटो जाळला असं वारंवार आजूबाजूवाले सगळे सांगतात आणि त्याच्याबद्दल गुन्हाही दाखल झालेला आहे. बरोबर आहे, त्यांची एनसी सुद्धा पोलीस स्टेशनला आहे. म्हणजे हा विषय वाढला पाहिजे होता का? तुम्ही का वारंवार हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात? का वारंवार हिंदू देवतांची उटंबना केली जाते? का छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारांबद्दल असा अपमान केला जातोय? हे कोणाला बोलायचं नाही. आणि ह्याच्याबद्दल आम्ही काय बोललो तर तुम्ही आमच्याबद्दल खेळ करताय, षड्यंत्र करताय. एवढे शंड आणि झंड नाहीत आम्ही, आणि हातात बांगड्या नाही घातल्यात. आम्ही सर्व माता बहिणींचा आदर करतो, सन्मान करतो. हो, त्या पीडित कुटुंबाबद्दल आम्हाला आजही आधार आहे. पण पीडित कुटुंब कसं काय, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार, हिंदू देवतांचा अपमान करणार. पुन्हा सांगतो वारंवार, हो, प्रभू श्री रामांचा फोटो त्या व्यक्तीने जाळला असं आसपासचे सगळे लोक बोलतायत. आणि तो रेकॉर्ड एनसी रूपामध्ये पोलीस स्टेशनमध्ये, ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यानंतर कळणार नाही सगळ्या घटना. ही 2-3 महिन्यापूर्वीची घटना असेल, आसपास कधी ना कधी तर कळणार ना. जहाज राम मंदिरची ओपनिंग होती ना त्या टायमाची, त्या दिवशी किरण भोईरचे बॅनर. तुमच्याकडे काय थांबा जरा ताई. विषय आरोप करतायत सर, त्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे? हा, सांगताय ना स्थानिक लोक आहे बघा, स्थानिकांनी स्थानिक बघितलेला आहे तो प्रकार. त्या टायमाला स्थानिकांनी बघितलेला पण हा प्रकार. काय झालं माहिती का, राम मंदिरची ओपनिंग होती त्या दिवशी. त्याचे बॅनर लागलेले किरण भोईरचे बॅनर होते. त्याच बॅनरवरती प्रभू श्री रामाचा फोटो होता. तर तो फोटो खाली पडला असेल त्या हवेनी का पडला असेल तर तिथे शेकोटी पेटवलेली त्यांनी, आणि त्या पोरी तिथे उभ्या होत्या. तर शेकोटी पेटवले तर त्यांनी त्या टायमाला 2 मुली होत्या त्या, मध्ये टाकला. 2 मुली होत्या. ती एक होती आणि अजून एक मॉमेडियम पोरगी होती. मी पाहिलं हो, आम्ही बघितलं म्हणजे होते ना, तिथं लोक होते. पोलीस स्टेशनला गेलो, त्या टायमाला काय झालं, किरण भोईर त्यांनी माघार घेतली. ते बोलतात त्या पोरीची बदनामी होईल. ठीक आहे, त्या गोष्टीला समजून सर्व लोकांनी पण माघार घेतली. तिला पोलीस स्टेशनला समज देण्यात आली का ह्या पुढे अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, कारण तिचं पण करिअर आहे पुढचं. तर सर्व गोष्टी विचार करून ते करण्यात आलेलं आहे. पण त्याच्यानंतर ही परत अशी चूक केली त्या गोष्टी. हे बघा सर, यापूर्वी आमच्या नगरात असं भेदभाव किंवा जातीभेदाचं कधीच झालं नव्हतं. आता माझा जन्म इथला आहे. प्रेयर हे आज नाही चालत आहे, मंदिर हा आज नाही चालत आहे. किंवा बघा इथे बोलतात मॉमेडन लोकांचं मस्जिद सुद्धा आहे. मौलाना त्यांना बोलत नाहीये का अशी भांडणं करा, किंवा पुजारी त्यांना बोलत नाहीये भांडणं करा, किंवा फादर त्यांना बोलत नाहीये भांडणं करा. हे स्वतःचं पॉलिटिक्स म्हणून ना हे करत आहेत. ही सत्य गोष्ट आहे. आणि हे बघा, ऐका, ह्याच्यापूर्वी आमच्या नगरामध्ये बाहेरच्या लोकांची गरज नव्हती. राजकारण कोणी केलं नाही. हे बघा, तुम्ही त्या आदेशात काढलेल्या यापूर्वी चूक केला. कोणी मी नव्हतीच इकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा. आम्ही आहे ना नगरातले लोक, बरोबर. सतत बसून सॉल्व्ह करून घ्यायचो. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्हाला बाहेरच्या कोणाचीच गरज नव्हती. बरोबर. आमचे 4 कार्यकर्ता बसून, आम्ही सर्वे बसून आमच्या प्रॉब्लेमला आम्ही सॉल्व्ह करायचो. का तर गांधीनगरची गोष्ट आजपर्यंत अशी रस्त्यावर नव्हती आलेली, किंवा मीडियामध्ये नव्हती गेली, किंवा कुठेही गेली नव्हती. परंतु काही लोकांमुळे ना ही गोष्ट पूर्ण मीडियामध्ये, पूर्ण सोशल वर्गामध्ये जात आहे. परंतु कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. कशी गेली म्हणजे रस्त्यावरती? हो, रस्त्यावरती कोणी आणली ती गोष्ट? तुम्ही मी फोन केलेलं. फोन केलेला, हो. तुम्ही मला बोललेले की आमच्या गांधीनगरमध्ये खूप काही वाईट गोष्टी झाल्या आहेत. तुम्ही इथे येऊन दाखवा. याच्या मागे खूप मोठ्या लोकांची तुम्ही नावं सुद्धा घेतली. हो. रेकॉर्डिंग दाखवायची. दाखवायची ना मॅडम. तुम्हीच बोलताय की दाखवा ना मॅडम, काय रेकॉर्डिंग आहे दाखवा ना. मी तर म्हणते ना दाखवा ना, एक मिनिट थांबा. दाखवा. आणि नेमकी ताई हे बोलत बघा, नाही. ह्याच्यापूर्वी ना नगरसेवकचं मी म्हणते, कुठे इथे म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना बसण्यासाठी जागा आहे का? मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे का? किंवा ऐका, किंवा अभ्यास करण्यासाठी मुलांना कुठे आहे का सोशल स्टडी घ्यायला? ते तर सर्व करत नाहीये. 2 चर्च बनवायचे नाही ते. 2 अनधिकृत चर्च बनवायचे आणि यांना खेळायला ग्राउंड पाहिजे. हा. इथं एक चर्च होता. अरे शाळा बनवा ना, शाळा बनवा तुम्ही. चर्चा मंदिरचा प्रश्न नाही का नाहीये? धार्मिक भावना आहे, हिंदू पण आमच्या धार्मिक भावना आहे. ख्रिश्चनचा प्रश्न नाही इथे. तुम्ही येऊन बोलू नका इथे काही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इकडे तुम्ही. या प्रत्यक्षदर्शी आहे. असं नव्हतं. solve करायचं आहे. हे सगळं थांबण्यासाठी माझी विनंती एकच आहे, ज्यावेळेला ही सगळी घटना घडत होती, म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं गेलंय, तर त्याला जो आय विटनेस आहे तो इथलाच आहे. आणि ह्या मॅडम आहेत, ह्या काल तिथे उभ्या होत्या आमच्या बरोबर. आम्ही काय केलं, आम्ही कुठे होतो, आम्ही आतमध्ये गेलो का, आतमध्ये पाणी तरी प्यालो का, ह्या सगळं तुम्हाला सांगतील.
म्हणून यांना आज आम्ही ते बोलून घेतलं, कारण इथलीच लोक म्हणजे आता त्या ताई स्वतः सांगितलं त्यांनी की इथे खूप वेगवेगळे प्रकार चालतात, त्या स्वतःच सांगतात आणि आता स्वतःच त्या सांगायला आल्यात की इथे गांधीनगरमध्ये असं काही घडत नव्हतं. मग हे काय आहे? हा दुटोपी भूमिका काय? ह्यांना पाठवलं गेलंय का कोणामार्फत? आता ह्या ताई ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ह्या ताई जिथे काही प्रकार घडला हा तुम्हाला सांगतो. काय थोडक्यात सांगा. काय घडलं? काय घडलं म्हणजे आता त्यांनी काय फोन केला, मला पण बाकी असं काही माहित नव्हतं. बरोबर आहे. आता हे लोक त्यांच्या घराच्या आतमध्ये काही गेले नव्हते किंवा त्यांच्याकडून पाणी सुद्धा पिलं नाही, तर घरात जाण्याचं काही आलं नाही. जे बोलले ते बाहेरूनच बोलत होते. आम्ही सगळे लोक नगरातले बाहेरच ऐकत होतो का हे बाहेरच होते. अर्चनाताई, काय आव्हान असेल शहरामध्ये? शहरातली शांतता अबाधित आहे. माझं बदलापूरकरांना एकच विनंती आहे की मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एखादा विषय असेल म्हणजे उल्हास नदीचा विषय झाला तिथे घुसायचं, एखादा बदलापूर शहरामध्ये कुठलं तरी चांगलं काहीतरी घडत असेल तिथे घुसायचं, मग एखाद्या महिला पत्रकारांवरती गाडीवरती हल्ला कसा करायचा किंवा एका महिला पत्रकारितेला टार्गेट कसं करायचं आणि मग ती माझी बहीण आहे, ती माझी ताई आहे, तुम्ही ताई माझ्या आहात, मी तुमचा आहे, आम्ही छत्रपतींचे वारस आहोत आणि हे मोठे मोठे शब्द वापरून जी व्यक्ती वारंवार बदलापूर शहरांमध्ये भडकावावा असा त्याचा उदात्त हेतू असतो, असे ते ऐतिहासिक जे आहेत त्यांच्यावरती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी कारवाई करणं फार गरजेचं आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे सुद्धा मागणी करणार आहोत, कारण वारंवार ह्याच गोष्टी घडत आल्यात आणि ह्या कुठेतरी थांबायला पाहिजेत. कारण आपण म्हणतो ठिणगी पडली का भडका होणार, आणि ही ठिणगी जी पडलेली आहे ती कसं तरी पेटवायची, त्याला फूक द्यायचं काम जे आहे ना ते बदलापूर शहरात चालू आहे. त्यामुळे माझी बदलापूरकरांना एक हात जोडून विनंती आहे, असे जेव्हा कुठेतरी प्रकार घडतात आणि एखादी महिला किंवा पत्रकार म्हणजे ती महिला पत्रकार नंतर पण महिला म्हणून आम्ही तिच्या मदतीसाठी गेलो, त्याच्यानंतर हा जो विषय तिथे आला छत्रपतींचा विषय आल्यानंतर आम्ही उतरणारच होतो आणि त्याच्यानंतर हा जो काही प्रकार घडला परत त्याला कुठेतरी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न बदलापूरकरांना सगळ्यांना माहिती आहे कोणी केला, काय केला आणि कशासाठी केला. हे जर सर्व थांबायचं, बघा आमची तोंड बंद होणार नाहीत. जिथे जिथे आवाज होणार, अन्याय होणार तिथे तिथे आम्ही आवाज उठवणार आणि त्याच्यासाठी कुठलाही पक्ष बरोबर घ्यायची आम्हाला गरज नाही वाटत. बदलापूरकर जनता म्हणून आम्ही जनतेच्या बरोबर आहोत आणि बदलापूरमधल्या कुठल्याही विषयावरती आम्ही आवाज उठवणार, आम्ही शक्त बसणार नाही. अर्चनाताई, बदलापूर शांत व्हावं यासाठी नागरिकांचे प्रश्न विचारले जातात वारंवार, तर तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न केला काय बदलापूर शांत होण्यासाठी? बदलापूर शांत होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं की राजकीय लोकांनी जे जनसामान्यांची मनं बरगटवली आहेत, जनसामान्यामध्ये राजकारणापुरता मर्यादित विरोध न ठेवता तो विरोध कायमस्वरूपीचा पत्करला आहे, तर तो जो आहे तो या सगळ्या गोष्टीचं कारण आहे. त्यामुळं 5 वर्षातून एकदा मतदान होतं, तेवढं 1 महिना राजकारण करा आणि उरलेले 4 वर्ष 11 महिने आपल्याला एकमेकांच्या खांद्यावर जायचंय या गोष्टीची जाणीव करून सलोख्याने राहावं. आता स्वप्नाली मॅडम ज्या आहेत त्या आमच्या मार्केटमध्ये पण बरेच कामं केले आहेत त्यांनी आणि त्यांचे कामं प्रॉपर चांगले असतात. असं नाही का त्यांच्या कामांमध्ये काही खोट काही असं पॉलिटिक्स, म्हणजे ते काम जे करत आहेत ना ते एक खरोखर एक गरिबांना कसं न्याय कसा भेटावा, एखाद्यांचं चांगलं कसं व्हावं ते सर्व. परंतु माझं मुलगा आंबेडकर जयंतीला आम्ही स्वतः एवढे होते ना, लहानचा जन्म आमचा इथे झाला, आम्ही डान्स आंबेडकर जयंतीला करायचो, शिवाजी महाराजांच्या इथे आम्ही साजरा करायचो. आमच्यामध्ये इतकी एकता होती या नगरामध्ये, ती एकता कोणी भयंकर केली. आमच्या नगरामध्ये जे पण प्रॉब्लेम झाले ते आम्ही स्वतःपासून 4 जण हे प्रॉब्लेम आहे कसं सॉल्व्ह करायचं, आता काय करायचं ते आम्ही स्वतः डिसिजन घ्यायचो. परंतु आता आमच्या नगराची उगाच इतकी अफवा झालेली आहे, बिना कारणामुळे अफवा झालेली आहे. आणि जातीभेद तर हा प्रश्न येतच नाही. कारण की का सांगू का, पास्टर सुद्धा काही लोकांना सांगतात का एक दुसऱ्यावरती प्रेम करा, मुलांना काय सांगता एक दुसऱ्याला क्षमा करा, आणि पुजारी काय सांगतो एक दुसऱ्यांचं सहाय्य करा. मग हे कुठे काय मुसलमान ख्रिश्चन मराठा हे कुठे आलं? म्हणजे हे कसं पॉलिटिक्स चालू आहे ना. आता माझी मुलगी असली तर मी तिला समजेल काय असं नाही असं करायचं, असं एवढा गोंगाट नाही करणार का तर ती माझी मुलगी आहे म्हणून. तसंच ह्या गोष्टी आहेत ना, जेवढं लवकरात लवकर संपवाल ना ते चांगले, नाही तर जेवढं आपण ती गोष्टीला खेचत राहू ना तेवढी ती गोष्ट वाढणार आणि याच्याने कोणालाही फायदा नाही होणार.